अजित पवारांच्या विमान अपघातावरून आता आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली. खरं तर शरद पवारांनी अपघाताच्याच दिवशी समोर येत असं सांगितलं होतं की हा निव्वळ अपघात आहे, यामागे कोणताही घातपात नाही. तरी सुद्धा हे राजकारण सुरू झालेलं आहे. छगन भुजबळ म्हणतायत कुछ तो गडबड आहे. वडेट्टीवार असं म्हणतायत की एकदा काही ती चौकशी पूर्ण करा आणि दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ दे. तर संजय राऊतांनी मात्र एक वेगळाच आरोप केला, अतिशय घणाघाती आरोप केला. त्यांचं असं म्हणणं आहे अजित पवारांचा अपघात हा ऑपरेशन लोटसचा तर भाग नाही ना. अर्थात हे आरोप प्रत्यारोप का होत आहेत आणि त्या मागचं राजकारण काय आपण पाहूयात. पण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा भयानक अपघात आणि एवढ्या मोठ्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये मला तरी माझ्या 60 वर्षाच्या सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये 60 वर्ष झाली असतात. कोणी तर असंच ते म्हणतायत की ते अजितदादा अजून जिवंत आहेत. संजय राऊत यांनी राजकारण सोडून दिलं पाहिजे आणि संजय राऊत यांनी नेटफ्लिक्स सिरीजसाठी डायरेक्टर म्हणून किंवा स्क्रिप्ट रायटर म्हणून काम केलं पाहिजे. सरळ असलेले विमान हे अचानक असं त्याने पलटी मारल्यासारखं दिसतंय. त्यांचा मृत्यू हा अशा एका अपघातामध्ये झालेला आहे की तो नक्की कसा घडला, का घडला, त्याच्या मागचं रहस्य काय आहे हे समजून घेण्याचा अधिकार महाराष्ट्राच्या जनतेला आहे. अजित पवारांचं विमान बारामतीला लँड होण्यापूर्वीचं हे दृश्य. बारामतीतल्या गुजुबावी ग्रामपंचायतीच्या इमारतीच्या वर हे विमान उडताना दिसतंय. विमान उडताना ते अचानक तिरकं झालं आणि पुढच्या काही सेकंदात ते जमिनीवर कोसळलं. विमानात मोठा स्फोट झाला आणि पुढे सगळं होत्याचं नव्हतं झालं. आता याच दृश्यांवरून छगन भुजबळांनी शंका व्यक्त केली आहे. भुजबळांचं म्हणणं आहे कुछ तो गडबड है. सरळ चालेलं विमान अचानक पलटी कसं झालं. एक काय म्हणतात ते म्हणजे CCTVचं कव्हरेज होतं आणि त्याच्यामध्ये ते विमान एक गिरटी घालून गेल्यानंतर दुसऱ्या गिरटी घालत असताना सरळ असलेले विमान हे अचानक असं त्याने पलटी मारल्यासारखं दिसतंय आणि त्याच्यानंतर जे आहे काही क्षणामध्ये जे आहे होत्याचं नव्हतं होत आहे. चौकशी होईल. मी काही त्यातला तज्ज्ञ नाही, पण अनेकांशी जेव्हा बोलतो त्यावेळेस कुठेतरी काहीतरी गडबड झालेली आहे इंजिनामध्ये किंवा त्या रडारमध्ये. दुसरीकडे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी अजित पवारांच्या विमान अपघाताबद्दल म्हटलं होतं दाल में कुछ काला है. आता वडेट्टीवार म्हणतायत दूध का दूध पाणी का पाणी लवकरच व्हायला हवं. हे अनेक तर्क वितर्क सगळी कळली जात आहेत. कोणी तर असंच ते म्हणतायत की ते अजितदादा अजून जिवंतच आहेत. कोणी म्हणतायत 6 जण होत्या त्यातली 5च मृतदेह कसे निघाले. आणि कोणी म्हणतायत की ते पायलट वेळेवर का बदलला. हे असे अनेक गोष्टी शंका घेण्यासाठी आहेत. अजित पवारांच्या विमान अपघाताप्रकरणी संजय राऊतांनी आरोपांची सिरीज सुरू केली आहे. अजित पवारांचा विमान अपघात हा भाजपच्या ऑपरेशन लोटसचा भाग आहे का अशी शंका राऊतांनी व्यक्त केली आहे. अजित पवार यांचा मृत्यू हा अशा एका अपघातामध्ये झालेला आहे की तो नक्की कसा घडला, का घडला, त्याच्या मागचं रहस्य काय आहे हे समजून घेण्याचा अधिकार महाराष्ट्राच्या जनतेला आहे. अजित पवार हे भारतीय जनता पक्षाला सोडून परत शरद पवारांकडे आले असते तर तो भारतीय जनता पक्षाच्या ऑपरेशन लोटसचा सगळ्यात मोठा पराभव ठरला असता. त्याच्यामुळे अजित पवारांचा संशयास्पद विमान अपघात हा सुद्धा ऑपरेशन लोटसचाच भाग आहे का असा लोकांनी प्रश्न विचारलेला आहे. ऑपरेशन लोटसचा भाग आहे का तो. अजित पवार स्वग्रही प्रयत्नासाठी इच्छुक होते
असं संजय राऊत दावा करतायत. संजय राऊत, तुमच्याकडे काही पुरावा आहे का? तुमच्याकडे त्याबद्दलची काही माहिती आहे का? सातत्यानं खोटं बोलायचं. अजितदादा स्वगृही परतण्यात इच्छुक नव्हते, उलट इतर काही लोकांना एनडीएच्या घटक पक्षामध्ये समावी करण्यासाठी अजितदादांची इच्छा होती का, हे बघितलं पाहिजे. सातत्यानं खोटं बोलायचं, सातत्यानं खोटा नरेटिव्ह पसरायचा. मुळामध्ये संजय राऊत यांना मला एकच विचारायचं आहे की आपलं आणि अजितदादांचं नेमकं बोलणं कधी झालं होतं? आपल्याकडे त्याबद्दलचा एक तरी पुरावा आहे का? अजित पवारांचा अपघात झाल्याच्या दिवसापासून या अपघाताबद्दल विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कुणी पायलटच्या क्षमतेवर शंका घेतंय, तर पायलट अचानक का बदलला असाही सवाल केला जातोय. या संदर्भात चौकशी सुरू झाली आहे. मात्र चौकशीचा अहवाल येत नाही तोपर्यंत आरोप प्रत्यारोप असेच सुरू राहणार असं दिसतंय. त्यामुळेच अजित पवारांच्या विमानाचा अपघात नेमका का झाला याच्या चौकशीचा अहवाल लवकरच समोर येणं गरजेचं आहे. अर्थात त्यानंतरही आरोप प्रत्यारोप सुरूच राहतील असं दिसतंय.